श्रीगणेशाय नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण तिसऱ्या अध्यायाचा सारांश बघत आहोत। ग्रंथकर्ते भगवंताला नमन करतायत, कारण भगवंताच्या इच्छेनं या सृष्टीची घडामोड होत असते आणि म्हणून भगवंताचा आशीर्वाद हा अतिशय महत्त्वाचा आहे। वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। वृक्षाचं पान सुद्धा त्याच्याच सत्तेनं हलतं आणि म्हणून प्रत्येकानं मनुष्यानं भगवंताविषयी अनन्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या सृष्टीमध्ये केवळ एक भगवंताचीच मर्जी चालते। तुम्ही आम्ही कार्य करत असतो, श्रम करत असतो, श्रमाच्या बळावर आम्हाला सर्व सुख उपभोग मिळावे अशी आपली अपेक्षा असते, परंतु अपेक्षा ठेवणं योग्य आहे, परंतु मर्जी मात्र भगवंताची असते। म्हणून आम्ही एक भजन म्हणत असतो, मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची देवाची मला वाटते महाल माडी मध्ये राहावे, देवाजीच्या मनात याने झोपडीत राहावे। मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची देवाची मला वाटते लाडू पेढे बासुंदी खावी, देवाजीच्या मनात याने शिळी भाकरी खावी। मर्जी देवाची देवाची मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याने पायीच रखडावे। मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची देवाची लोडती वासा गरम बिछाना सुंदर कांता व्हावी, देवाजीच्या मनात पाठी कर्कशाच लावावी। मर्जी देवाची देवाची महाल मुलखाचा पूर्ण खजाना घरात पैका व्हावा, देवाजीच्या मनात याला दरिद्रीच ठेवावा। मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची असते आणि म्हणून आपण फक्त भगवंताचं स्मरण करून आपलं कार्य करत राहणं आणि ते कार्य निष्काम भाव ठेवून भगवंताच्या चरणी समर्पित करणं हा एक उत्तम भाव आहे। हा भाव संत सत्पुरुषांनी स्वीकारला आणि म्हणून ते जीवनामध्ये आनंदी राहिले, समाधानी राहिले आणि कृतकृत्य झाले। या उद्देशानं ग्रंथकर्ते सुद्धा भगवंताची स्तुती गाता आहेत आणि भगवंताकडून आशीर्वाद मागता आहेत। मागील अध्यायामध्ये आपण गोमातेचं महात्म्य बघितलं। भगवंत सांगतायत, ऐक लक्ष्मी सावधान, मागे रूपिले गोदान, परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे। भगवंत सांगतायत गोदान करावं, पण ती गाय सुलक्षणी असली पाहिजे। नाकामी असलेली गाय ही दान करू नये। बऱ्याच वेळेला असं आपल्याला पाहायला मिळतं, आपल्याला नको असलेला आपण दान करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा दानाला महत्त्व नाही आहे। गाय कशी असावी? सुंदर, पौष्टिक आणि वरी संवत्सक
दुग्धी जेवी बहा बलाहत वर्ष तो यापार. सुलक्षणी असावी, रोगिष्ट नसावी, दूध देती असावी, धष्टपुष्ट असावी, तिच्याकडे पाहून आपल्याला समाधान वाटावं, इतरांना ती पूरक व्हावी, अशा पद्धतीची सुलक्षणी गाय आपण दान केल्यानं आपल्याला शुभफल मिळत असतं. अपात्री केलिया दान तरी ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण पाहुनी दान पै द्यावे. आता हे दान सुद्धा अपात्री दान म्हटलेलं नाही आहे, सत्पात्री दान म्हटलेलं आहे. आपण जे दान करत असतो ते दान इतरांना उपयुक्त व्हावं, पूरक व्हावं. आपण गाय दान करत असताना अशा व्यक्तीला ते दान करावं की जो त्या गायीचा सांभाळ करू शकेल, तिला व्यवस्थित सांभाळू शकेल. अन्यथा आपण आपल्या गावामध्ये परिसरामध्ये जर गोशाळा असेल, त्या गोशाळेमध्ये जाऊन एखाद्या गायीचा आपण भार जरी स्वीकारला तरी चालू शकतो. अशा गायींना आपण चारा दान करणं, खाद्य दान करणं, असं कार्य आपण आपल्या परीनं करू शकतो. ही सुद्धा गोसेवाच होऊ शकते. कारण या युगामध्ये गाय सांभाळणं इतकं सोपं नाही आहे. पण तत्रापही अशा गायीची सेवा मात्र आपण अशा गोशाळेमध्ये जाऊन करू शकतो. ती आपण करावी, आपल्याला आनंद मिळेल. म्हणून या मलमासी जान अगत्य कीजे गोदान, नारी अथवा पुरुष जान भाग समान उभयासी. यदर्थी श्लोक संमतीचा असे हो ग्रंथांतरीचा, तोची निवेदितो साचा अर्थ तयाचा पहावा. बघा, एक श्लोक आला, शृंगमूले गवाम नित्यम ब्रह्मा विष्णू समाश्रितौ, शृंगांग्रे सर्व तीर्थानी स्थावराणी चराणी च. गायीच्या या शृंगामध्ये ब्रह्मा विष्णू देवतांचा वास असतो आणि या गायीच्या शृंगामध्ये म्हणजे शिंगामध्ये सर्व तीर्थांचं वास्तव्य असतं, असं शास्त्रात वर्णन आलेलं आहे. तेव्हा आशंका घेऊन सत्वर बोलती झाले श्रोते उत्तर, सर्व गात्री सुरवरा किंग कारण प्रवेश. सांगू लागले किंवा सर्व देवादिदेव तीर्थ या गायीच्या अवयवांमध्ये कसे स्थिर झाले. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती ऐक चित्ते परिसावा, जो ऐकता सर्व जीवा संशय फिटे अनायासे. याविषयीचा कथाभाग भगवंत सांगतायत. पौलव्य ऋषींची कथा सांगतायत. महान पौलव्य ऋषी होऊन गेले, ज्यांचं तपाचरण श्रेष्ठ होतं. अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, निष्काम भाव ठेवून तपश्चर्या केलेली आहे, काही कुठली मागणी नाही. बऱ्याच वेळेला तप केलं जातं, ते कशामुळं केलं जातं तर काहीतरी फलप्राप्ती व्हावी अशी अपेक्षा असते. पण पौलव्य ऋषींची मात्र या तपाचरणामध्ये काहीही अपेक्षा नव्हती. या पौलव्य ऋषींचं तप इतकं श्रेष्ठ ठरलं, इतकं कठीण ठरलं की देवादिदेव इंद्र, देवराज इंद्र याला सुद्धा भीती वाटू लागली की यांच्या तपानं आपलं आसन जातं की काय, अशी शंका मनामध्ये उत्पन्न झाली. इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपाते क्षय करावा जान, हे पूर्वापार लक्षण वासवा अंगी असे पै. आपलं आसन जाऊ नये म्हणून इंद्रानं काय केलं की आपल्या देवांगना म्हणजे अप्सरांना सांगितलं की तुम्ही जा आणि पौलव्य ऋषींचं तपभंग करा. त्यावेळेला स्वामींच्या सांगण्यावरून त्या देवांगना म्हणजे अप्सरा त्या ठिकाणी गेल्या, पौलव्य ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचल्या.
पौलव्य ऋषी साधनेमध्ये मग्न होते. त्यावेळेला या देवांगनांनी त्या ऋषींचं तप क्षय करण्याचा, विसर्जन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही पूरक हावभाव केले आणि पौलव्य ऋषींची ती साधना त्या ठिकाणी विसर्जन झाली, क्षय झाली, तपभंग झालं. त्यावेळेला त्यांना राग आला आणि त्या अप्सरांना त्यांनी विचारणा केली, आपण का माझ्या तपामध्ये व्यत्यय निर्माण केला? आम्ही न काही मागो, हा किमर्थ पेटला आमचा डाही. म्हणून क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित. आम्ही काही अपेक्षा नसताना हे तप करत आहोत, साधना करत आहोत, तरीही तुम्ही आमच्या या तपामध्ये का व्यत्यय निर्माण केला? हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप द्यायला ते उद्युक्त झाले. आव्हानिले वसवा लागुनी, तो एरीकडे काय झाली करणी. इंद्रभुवनी तै पै तेव्हा. शाप द्यायला उद्युक्त झाल्यानंतर कळालं की इंद्रानं या देवांगनांना पाठवलेलं आहे. शाप देणार हे इंद्राच्या लक्षात आलं आणि म्हणून इंद्र ताबडतोब धावले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं की व अशा अशा पद्धतीनं माझ्याकडून नको ती गोष्ट घडलेली आहे. ऋषींना माझ्याकडून दुःख दिलं गेलेलं आहे, त्रास दिला गेलेला आहे आणि म्हणून ऋषी मात्र शाप द्यायला तयार झालेले आहेत. तर या शाप देण्यापासून ऋषींना आपण थांबवावं, माझा सांभाळ करावा, माझं रक्षण करावं. ब्रह्मदेवांनी ते सर्व ऐकून घेतलं. ब्रह्मदेव सांगू लागले की वासवा म्हणजे इंद्रा, तू हे योग्य केलेलं नाहीस. तव इंद्रा ते न देखे निजासनी, तो तव गेलासे पळूनी कमळासने आश्वासुनी निजासनी बैसला. आणि हे माझ्याच्यानी शक्य नाहीये. म्हणून ब्रह्मदेव आणि इंद्र हे महाविष्णूंकडे गेले, विष्णूंना नमन केलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशा पद्धतीनं नमन केलं आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आमच्यावर संकट आलेलं आहे आणि आपण या संकटातून आम्हाला मुक्त करावं. त्यावेळेला भगवंत सांगू लागले की बाबा रे, मी वारंवार सांगितलेलं आहे तुला की अशा तपस्वी ब्राह्मणाचा आपण अपमान करता कामा नये. तरीही तू पौलव्य ऋषींचा एक प्रकारे या ठिकाणी तपभंग केलेला आहे. त्यामुळे हे दुःख तुला भोगावं लागेल. पण इंद्र मात्र त्या ठिकाणी भगवंताची विनवणी करू लागला, काही झालं तरी आपण या संकटातून आम्हाला सांभाळावं. जय जयाची जनार्दना, जगपालका विश्वरक्षणा, हे दयानिधी करुणाघना, शरणागता वज्रपंजरू. त्यावेळेला भगवंत सांगू लागले की हा माझ्या कक्षेतला विषय नाही आहे, म्हणून आपण महादेवाकडे जाऊया. आणि म्हणून महादेवाकडे जायला निघाले. महादेवाकडे गेले. महादेवाकडे गेल्यानंतर तिथंही महादेवांची स्तुती त्या ठिकाणी केलेली आहे. महादेवांनी सुद्धा हे सगळं
घडलेलं वृत्त ऐकून घेतल्यानंतर इंद्राला म्हणजे वासवाला तेच समजावलं की बाबा रे, एच विषयी प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिलेसे जाण, जे न छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा, ब्रह्मशापे करुणिया तव संपत्ती गेली विलया, तव ते सागरी काढावया परमकष्ट झाले मज. की बाबा रे, एकदा ब्रह्मशापाने तुझी संपत्ती समुद्रामध्ये गेलेली ती मिळवण्याकरता आम्हाला किती दुःख भोगावं लागलं. अशी समज महाविष्णूंनी, ब्रह्मदेवानं आणि सदाशिवांनी त्या इंद्राला दिली. परंतु आता घडलेला वृत्तांत, घडलेलं हे दुष्कर्म, याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, संकटातून सांभाळ झाला पाहिजे, यासाठी ते विनवणी करतायत. पुढे पळत असे जनार्दन, मागे शापे दाटले दोघे जन, बाप शापाते भय दारुण, वाहे भगवान स्व अंगे. आसने देऊनी तिघांसी, बैसविले आपणापाशी, तो एरीकडे काय करी ते तपोराशी, पौलव्य तो ऋषी राणा. सदाशिवांनी त्या तिघांना बसायला आसन दिलं, त्यांच्याशी सुखसंवाद केला आणि त्यांनी आपल्या तपोबळानं जाणून घेतलं की इकडं मात्र ऋषी मुनी तापलेले आहेत. ध्यानी विचारी जो मुनी, तव तिघेन दिसती स्वस्तानी, शाप भये गेले पळूनी, लपाले लपनी कैलासी. इकडं मात्र पौलव्य ऋषींचा पारा वाढतोय आणि देवांगणांनी सांगितल्यानुसार किंवा आमचे स्वामी, त्या स्वामींच्या माध्यमातून हे कृत्य आम्ही केलेलं आहे. स्वामी येण्याची वाट पाहताय पौलव्य ऋषी. त्यांनी चिंतन केलं, त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बरोबर इंद्र आहे, परंतु मार्ग निघत नाही आहे. आणि म्हणून तुमची तो दिसे ऐसी गती, आता जावे कवना प्रती, कवन निवारील याता याती, म्हणून चित्ती संदेहो. इंद्र विनंतीच करतोय की मला सांभाळा. त्यावेळेला भगवान सदाशिव सांगू लागले, शिव म्हणे माधवासी, विचार न सुचे मानसी, कांकी ते दोघेही एकमेकांशी अंतरसाक्षी म्हणून. वाढवा वया ब्राह्मणांचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण, पुढील जाणूनी कारण महिमान गौतमीचे.